अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मानवी जीवनातल्या सर्व समस्यांना उत्तर असणाऱ्या या प्रासादिक गुरुचरित्र ग्रंथाचं चिंतन अभ्यास आपण श्री दत्तभक्ती या चॅनलवर करतो आहोत. तर गुरुचरित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये नामधारकांनी या ग्रंथाचं मंगलाचरण केलं. मंगलाचरण म्हणजे काय, तर सगळ्या देवतांना त्यांनी नमस्कार केलाय. ब्रह्मा विष्णू महेशांना नमस्कार केलाय. पहिल्यांदा खूप मोठं गणपतीचं स्तवन केलंय. ब्रह्मा विष्णू महेशांचं स्तवन केलं. सरस्वतीची प्रार्थना केली, गुरूंची प्रार्थना केली, संतांची प्रार्थना केली, आईची प्रार्थना केली, वडिलांची प्रार्थना केली. त्याचप्रमाणे आपल्या कुळामध्ये जे जे कोणी सत्पुरुष जन्माला आले त्या सर्वांना नमस्कार करून त्यांची प्रार्थना करून त्यांनी या प्रासादिक गुरुचरित्र ग्रंथाला प्रारंभ केला. याला म्हणतात मंगलाचरण. मंगलाचरण का करायचं असतं, तर ग्रंथ निर्विघ्नपणानं पूर्ण व्हावा. आपल्याला जे काही या ग्रंथामध्ये सांगायचं आहे ते व्यवस्थित सांगितलं जावं, याकरता परमेश्वर शक्तीला परमेश्वराची या ग्रंथामध्ये अधिष्ठान असावं, याकरता हे मंगलाचरण करतात. आणि मंगलाचरण झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये गुरूंच्या प्राप्तीकरता अत्यंत तळमळ निर्माण झाली. आणि ती तळमळ कशी असावी, अशी तळमळ मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय गुरूंची कृपा होत नाही. ती तळमळ जी आहे ती तळमळ या पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि अशी तळमळ प्राप्त झाल्यामुळं त्यांना दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला सिद्धांचं म्हणजेच त्यांच्या गुरूंचं त्यांना दर्शन झालं. आणि नुसतं दर्शन झालं नाही तर त्यांच्याकडून त्यांना गुरुचरित्र ऐकायला मिळालं. हा कथाभाग पहिल्या अध्यायामध्ये सरस्वती गंगाधरांनी आपल्याला सांगितला. हाच भाग या श्रीदत्त भक्ती या चॅनेलवर आपण सर्वजण पाहू शकता. यामध्ये आपल्याला गुरुचरित्राच्या पहिल्या भागाचं संपूर्ण निरूपण, चिंतन, अभ्यास आपल्याला ऐकायला मिळेल. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.